नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी भरलेली चिंबोरी. तर हे बघा, इथे आपण ही चिंबोरी घेतलेली आहे. ही मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्याचे डुके काढून घेतलेले आहेत. आता ही साफ कशी करायची ते आपण पाहणार आहोत. तर आता ही आपण साफ करूया. चिंबोरा घेतला आता. ह्याचे आपण पहिले डुक्के काही काढून घेऊ, छोटे छोटे आहेत ते. नाही काढले तरी पण चालणार आहे, पण मी काढते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला उपकून काढायचं आहे, कारण आपल्याला भरायचे. त्यासाठी आपल्याला उपकायचं आहे. त्यासाठी इथे असं असं कट मारायचं आपल्याला. अलगद आपल्याला उपकून काढायचं आहे. आणि याच्यामध्ये एक पिशवी असते रेतीने भरलेली, ती आपल्याला काढून घ्यायची आहे. 3 घेणार त्याच्यावर अशी खेचायचं. ही अशी पिशवी येते. काहीकांच्यामध्ये रेती असते तर काहीकांच्यात नसते सुद्धा. हे बा असं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला असंच ठेवायचं आहे, आणि हे आपण पहिलं धुवून घेतलेलं आहे. चिंबोरी ही कापायच्या आधी धुवायची असतात, नंतर ती धुवायची नसतात. ही आता आपण अशा प्रकारे आपण सर्व ही चिंबोरी आता साफ करून घेऊ. तर हे बघा, इथे आपण हे चिंबोऱ्या साफ करून घेतलेल्या आहेत. हे इथे आपण डुके सुद्धा घेतलेले आहेत. आणि या आपण ज्या नांग्या काढलेल्या आहेत या आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. आणि त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा आपण रशामध्ये वापरणार आहोत, कारण की हे पाणी खूप चांगलं असतं चिंबोरी, आणि हे खूप चांगली टेस्ट येते. तर हे बघा, इथे आता आपण वाटण बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे एक छोटी वाटी सुकं खोबरं मी भाजून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे इथे तीळ आहेत पांढरे, 2 हिरव्या मिरच्या आणि आलं. आता हे आपण मिक्सरमधून बारीक आपल्याला वाटून घ्यायचं. तर आपण आता चिंबोरी भरण्यासाठी सारण बनवणार आहोत. त्यासाठी मी ते 1 वाटी भाजलेलं बेसन घेतलेलं आहे. बेसन हे आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 चमचे ते तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात आपण टाकणार चवीनुसार मीठ, अर्धा चमचा आपण हळद टाकणार आहोत, अर्धा चमचे गरम मसाला, त्याच्यानंतर थोडंसं हिंग आणि अर्धा चमचे आपला घरगुती मसाला. आणि आपण मगाशी जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि आपण याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ अगदी थोडासा टाकायचा आपल्याला. आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत. आपला थोडंसं पातळ बनवायचं, एकदम पण नाही, थोडंसं वाटण्याचं पाणी टाकलं मी याच्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता आपण चिंबोरी भरून घेणार. तर आपल्याला असं चिंबोरा अलगद खोलायचं आहे. त्याच्यामध्ये हे आपल्याला असं भरून घ्यायचं, असं दाबून दाबून भरून घ्यायचं अगदी. हे बघा, हे असं भरून झालं ना की असं आपल्याला अलगद असं मिटून घ्यायचं. जेवढं येईल ते आपण असं काढून घ्यायचं. हे असं आपल्याला भरून घ्यायचं आहे. आपण दुसरं एक भरूया. आपल्याला असं व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. असं भरून झालं की असं आपल्याला दाबून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व चिंबोऱ्या तर मी भरून घेते. तर आपण हे तेल गरम करत ठेवलं. आता आपण लसूण टाकूया.
आता आपण याच्यावर थोडंसं हिंग टाकणार आहोत, 1 पाव चमचे हळद, 1 पाव चमचे गरम मसाला आणि इथं आपण 2 चमचे लाल तिखट टाकणार आहोत. तर आपण हे परतून घेणार आहोत. आता याच्यामध्ये आपण हे डुके टाकणार आहोत. छान वास येतो एकदम. पण मगाशी ज्या नांग्या घेतलेल्या त्या आपण मिक्सरला लावून त्याचा सुद्धा हा रस काढून घेतलेला आहे. हा व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये कस वगैरे असते ते आपल्याला नाही घ्यायचे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिंचेचा कोळ. आणि आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपलं जे मगाशी थोडंसं वाटण झालेलं आहे ते सुद्धा आपण थोडं याच्यामध्ये टाकणार. आणि आता आपण पाणी टाकणार. हे बघा, इथे आपण हे पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याच्यात आपण मीठ टाकणार आहोत. इथे आपण 1 चमचा मीठ टाकतोय. आता हे आपण झाकण न ठेवता आपण चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हे बघा, इथे आपलं हे छान असं उकळून झालेलं आहे. आता हे बघा, डुक्यांचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आता भरलेली चिंबोरी सोडणार आहोत. अशी आपल्या अलगद ठेवायची आहे. ही आता आपण सवजवळ ठेवलेली आहेत. आता मीडियम गॅसवर ही आपल्याला शिजून घ्यायची. एकदम फास्ट गॅस नाही करायचं. जर फास्ट केला तर त्यातलं ते सारण निघू शकतं. यासाठी आपल्याला ही स्लो गॅसवरच शिजून घ्यायची. तरी बघा, इथे आपण 10 मिनिटं मीडियम गॅसवर शिजून घेतलेलं आहे. तर आपण बघूया. हे बघा, हे आता आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे. हे बेसन जे आहे ते बघा कडक झालेलं आहे एकदम, त्याच्यामुळे आता आपलं शिजलेलं आहे. आता आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि आपण सर्व करून घेणार आहोत. तर इथे आपली चमचमीत अशी भरलेली चिंबोरी तयार झाली आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.